पावसाळा म्हटल्यानंतर खेकडा भजी ही आलीच आणि खेकडा भजी सर्वांचीच फेवरेट असतात बरं का. आज मी बनवलेली होती खेकडा भजी. बाहेर खूप पाऊस पडत होता आणि मध्ये मस्त अशी खमंग खेकडा भजी बनवलेली होती. आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर पावसाळा स्पेशल खमंग कट्टा सिरीज सुरू आहे आणि त्यातला हा 4था एपिसोड आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात. इथं घेतलेले आहेत 5-6 कांदी लांबसर कट करून, बारीक पातळसर. जेवढी तुम्हाला पातळ कांदी कापता येतील तेवढी तुम्ही इथं पातळ कांदी कापून घ्या. आता माझ्याच्याने जेवढी मला कट करता आली तेवढी मी इथं कट करून घेतली. सोबत घालून घ्यायची आहे मूठ भरून कोथिंबीर. सोबत घालून घ्यायचं 1 वाटी बेसन पीठ. आता तुम्हाला भजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने बनवा. मी 2-3 लोकांच्या हिशोबाने ही भजी बनवत आहे. 2-3 लोक आरामशीर नाश्त्याला ही भजी खातील चहासोबत. मस्त 1 चमचा भरून ओवा क्रश करून घातला. अर्धा चमचा जिरे घातले. अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलं. थोडीशी हळद पावडर चमचाभर धनाजिरा फूड घालून घेतली. आता बऱ्याच जागेवर याच्यामध्ये गरम मसालाही वापरला जातो, पण मी गरम मसाला वगैरे काही घालत नाही. नॉर्मल मसाल्यासोबत ही भजी बनवत आहे. वरतून चवीनुसार मीठ घातलं. सोबतच जे आपलं भजे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते गरम तेल 2-3 चमचे घालून घ्यायचं. त्याने भजी काय होतात, खूप खमंग होतात आणि टेस्टीही होतात, जसे हॉटेलवर भेटतात तसे. आणि या भाज्यामध्ये खूप जास्त पाणी घातलं जात नाही, फक्त हलकं पाणी पीठ ओलवण्यासाठी पाणी घातलं जातं. तर फक्त पाण्याचे शिपके देऊन पीठ इथं तयार करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हे पीठ तयार केलं आहे. आता तयार केलेले पिठाचे लगेचच आपल्याला भजे बनवायला घ्यायचे आहेत. भजे बनवायला खूप वेळ लागत नाही. मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर छान तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की एक एक करून भजी सोडून घ्यायची. आता तुम्हाला जर हाताने अशी भजी सोडता नाही आली तर तुम्ही पोहे खायचा चमचा घ्या आणि चमच्यानेही हे भजी सोडू शकता. आता तुम्ही म्हणता नाही इथं खेकड्याचा कुठंच वापर नाही, खेकडा भजी कसं म्हणता. ह्या भज्याचा आकार खेकड्यासारखा दिसतो म्हणून याला खेकडे भजी म्हटलं जातं. तर हे स्पेशल कांद्याची भजी असतात आणि पावसाळ्यामध्ये स्पेशल आवर्जून बनवले जातात. आणि ज्यावेळेस लांबसर कांदा कट करून आपण भजी बनवतो त्यावेळेस ह्या भज्याचा सेम आकार जो आहे तो खेकड्याचा होतो. आणि याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे भजे सेम टू सेम खेकड्यासारखे दिसतात. पण खायला पूर्ण व्हेज आहेत बरं का, बिलकुल ह्याच्यात नॉनव्हेज वगैरे नाही. नाव ऐकून म्हणतात खेकड्याची भजी, नॉनव्हेज नाही, हे व्हेज भजी आहेत आणि कांदा भजी आहेत. मस्त खरपूस असे हे भजी तळून झालेले आहेत. नॉर्मली आपण पावसाळ्यात बाहेर फिरायला गेल्यानंतर गाड्या वगैरे जे भजे खातो ना, तर सेम तसे भजे आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू